राज ठाकरे यांनी गंभीर आरोप केला की मुंबई गुजरातला जोडण्याचं कारस्थान केलं जात मुंबई गुजरातला जोडण्याचं कारस्थान केलं जात आहे. कसं कारस्थान केलं जात आहे हेही त्यांनी सांगितलं. ते असं म्हणाले की वाढवणला बंदर केलं जात आहे, बंदराच्या बाजूला एअरपोर्ट आहे. हळूहळू मुंबईचा जो विमानतळ आहे त्याचं महत्व कमी करून बहुतेक सगळी उड्डाणं ही नवी मुंबईच्या विमानतळाकडे हलवली जातील. याचं कारण अहमदाबादचं महत्व वाढावं, मुंबईचं महत्व कमी व्हावं. त्यामध्ये मोदी म्हणतायत की मुंबईचा जो डीएनए आहे तो गुजरातशी जुळणार आहे, तो पुण्याशी जुळणार नाही. आणि मुंबई गुजरातकडे नेण्याचा प्रयत्न करणार असाल तर मराठी माणसाच्या दृष्टीने, मुंबईकरांच्या दृष्टीने ती अत्यंत धोकादायक अशी गोष्ट आहे. लक्षात घ्या, भारतीय जनता पक्षाच्या हातात मुंबई महापालिकेची सत्ता देणं हा मराठी माणसाच्या मुळावर घाव घालण्यासारखा प्रकार आहे, हे आपण लक्षात ठेवायला. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे यांचा प्रचारही हळूहळू रंगताना दिसतोय. आतापर्यंत ही तक्रार होती की ठाकरे बंधूंचा प्रचार काही रंगत नाहीये, ठाकरे बंधू अजून बाहेर पडलेले नाही. पण आता ठाकरे बंधू बाहेर पडलेले आहेत. आज नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची संयुक्त सभा आहे. या सभांच्या आधी ठाकरे बंधूंनी असं ठरवलं असावं की आपण आधी मुलाखती द्या. सामनाला संयुक्त मुलाखत दिली, त्यानंतर काही ठिकाणी एकट्याने मुलाखती दिल्या, स्वतंत्र मुलाखती दिल्या, उद्धव ठाकरेंनी दिल्या, एबीपी माझा किंवा मुंबई तक यांना राज ठाकरेंनी मुलाखत दिली. दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनीही संयुक्त मुलाखती द्यायला सुरुवात केली. ठाकरे बंधूंच्या कॅम्पची अशी अपेक्षा होती की त्यांची जी संयुक्त मुलाखत आहे तिच्याविषयी प्रेक्षकांना आणि मतदारांना खूपच उत्सुकता असते, त्यामुळे ती व्हायरल होईल. पण ठाकरे बंधूंच्या दुर्दैवाने ही संयुक्त मुलाखत जी आहे ती फारशी रंगलेली नाहीये. काल तिचा पहिला भाग प्रसिद्ध झाला होता, आज दुसरा भाग प्रसिद्ध झालेला आहे. सगळी मुलाखत पाहिल्यावर हे म्हणावंच वाटतं की अगदीच बेसव अशी ती मुलाखत झाली. काय होतं, कधी कधी मुलाखत आपल्या सोयीच्या लोकांना घ्यायला सांगितलं तर ते पॉइंटेड प्रश्न विचारत नाहीत, ते वेगळा विचार करू शकत नाहीत, ते चमचेगिरीच्या पातळीवर जाणारे प्रश्न सोयीचे प्रश्न विचारतात, सॉफ्ट प्रश्न विचारतात, जसे मोदींच्या मुलाखती घेताना चॅनलचे पत्रकार विचार. मला असं वाटतं की ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीचं असंच झाले. संजय राऊत उद्धव ठाकरेंना आणि राज ठाकरेंना काय प्रश्न विचारणार? राज साहेब आहेत आणि दुसऱ्या बाजूला उद्धव साहेब आहेत. साहेबांना त्यांचा सहकारी म्हणा किंवा त्यांचा अनुयायी म्हणा फार टोकदार प्रश्न विचारू शकत. दुसऱ्या बाजूला महेश मांजरेकर आहेत, जे मनसेमध्ये आहेत, मनसेचे उमेदवारही होते. त्यांनी जी पहिली मुलाखत घेतली त्यामध्ये राज ठाकरेंनी असा विचार बोलून दाखवला होता की महाराष्ट्र मोठा आहे आमच्या दोघांच्या पक्षांपेक्षा वगैरे, त्यामुळे ती गाजली होती. त्यानंतर ते एकत्र आले वगैरे म्हटलं जात. पण या संयुक्त मुलाखतीत महेश मांजरेकर खूप कमीच बोल. एक दोनदा राज ठाकरे त्यांची टोपी उडवण्याचा प्रयत्न केला. पण दुसऱ्या भागात जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ गप्प राहणंच महेश मांजरेकरांनी पसंत केलं. आशिष शेलारांनी त्यांना दम दिला होता की तुम्ही राजकारण करू नका, तुम्ही दिग्दर्शक आहात, तुम्ही कलाकार आहात, हे चांगलं आहे, पण राजकारण करू नका. त्याला भ्याले की काय माहित नाही, पण नसावेत, हा विनोदाचा भाग सोडून द्या. पण संयुक्त मुलाखत जी आहे ती जवळजवळ फ्लॉप झाली असं म्हटलं तरी हरकत. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. याचं कारण मुलाखतीमध्ये नवीन मुद्दे नसतील तर लोकांना आकर्षण काय म्हणून वाटणार? दोन भाऊ एकत्र आले, आता एकत्र येऊन 4-5 महिने झालेले आहेत. काय म्हणजे त्यांनी एकमेकाला आलिंगन दिलं, एकमेकाला शेक हँड केला, हस्तांदोलन केलं, काय बोलणार काय हे महत्वाचं आहे. या संयुक्त मुलाखतीत उद्धव ठाकरेचा आवाज तर बसलेलाच होता, त्यामुळे ते फारसं बोलू शकत नव्हते. प्रयत्न करत होते म्हणजे मुलाखत बॅलन्स व्हावी हा प्रयत्न संजय राऊत करत होते. कारण जेवढा वेळ ते राज ठाकरेंना देत होते त्यांना मध्येच कापून ते उद्धव ठाकरेंकडे जात होते, त्याची काही गरज नव्हती. राज ठाकरे अशा मुलाखतीत प्रभावी ठरतात हे संजय राऊत यांना ही माहिती आहे आणि उद्धव ठाकरेंनाही माहिती. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ राज ठाकरेंना त्यांनी द्यायला हवा होता. राज ठाकरे अनेक वेळा काही सांगायचा प्रयत्न करत होते पण त्यांना मध्येच तोडत होते संजय राऊत. मला माहित नाही काही भाग एडिट केलाय की नाही, पण वाटत होतं काही भाग एडिट केलेला आहे. मुद्दा असा आहे की मुलाखतीत राज ठाकरे प्रभावी ठरले तर उद्धव ठाकरेंचं काय होणार, त्यांची प्रतिमा कशी टिकणार, हा मुद्दा संजय राऊत यांच्या मनात होता की नाही मला माहित. पण कॅमेऱ्यापुढे राज ठाकरे प्रभावी ठरतात, त्यांचा अधिकाधिक उपयोग करून घेतला पाहिजे हा विचार उद्धव ठाकरेंनी करायला पाहिजे होता. तो संयुक्त मुलाखतीमध्ये फारसा झाला नाही हे लक्षात घ्या दुर्दैवाने. त्यामुळे एक माझ्या परीने ही संयुक्त मुलाखत प्रचाराच्या दृष्टीने फारशी प्रभावी ठरली नाही, काही अंशी फुकट गेली असं म्हटलं तरी. पण एक लक्षात घ्या, जो खेळाडू टेनिसमध्ये सिंगल्स मध्ये प्रभावी ठरतो तो डबल्स मध्ये प्रभावी ठरेलच असं माझ्या मते. राज ठाकरे हे सिंगल्सचे मास्टर आहेत. ते एकट्याने मुलाखत देतात किंवा त्यांची एकट्याची मुलाखत घेतली जाते तेव्हा ते खूप प्रभावी ठरतात. तुम्ही बघा या संयुक्त मुलाखतीपेक्षा राज ठाकरे यांची जी एकट्याची मुलाखत घेतली, एका बाजूला एबीपी माझाने घेतली, दुसऱ्या
दुसऱ्या बाजूला मुंबई तकनी घेतली. दोघांनी, एकाने कट्टा म्हटलं, दुसऱ्याने चावडी म्हटलं. एक तर मी तुम्हाला सांगतो, मुलाखत घेणं हे स्किल आहे, पत्रकाराच्या कौशल्याचा भाग. जेव्हा एखादा पत्रकार विचार करून, आपला फ्लो नक्की करून, प्रश्न नक्की करून, योग्य वेळी प्रसंगावधान राखून मुलाखत देणाऱ्याला कोंडीत पकडायचा प्रयत्न करतो किंवा त्याच्याकडून अधिकाधिक माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करतो, ते एक स्किल असतं. हे कट्टा पद्धत जी आहे, म्हणजे 10 लोकांनी बसायचं आणि कोणताही प्रश्न उलटा सुलटा कसाही विचारायचा, ही कट्टा पद्धत मुलाखतकाराच्या कौशल्याला धोका निर्माण करते, असं माझं पहिल्यापासून मत. कट्टा म्हणा, चावडी म्हणा, महाचावडी म्हणा, तोच प्रकार. सगळे 10 जणांनी बसून जे प्रश्न विचारले जातात त्याला काही क्रम नसतो, त्याला काही फ्लो नसतो, त्याला काही रंगत नसते. एखादा मध्येच घुसून काहीतरी बोलतो. कधी कधी पत्रकारच नुसता आपला चेहरा दिसावा असा प्रयत्न करतो. सगळा केविलवाणा प्रकार असतो. पण संयुक्त मुलाखतीपेक्षा एबीपी माझाने घेतलेली मुलाखत, कट्टा आणि मुंबईत महाचावडी ही कितीतरी बरी झाली. हे मी तुम्हाला सांग, कितीतरी बरी झाली. याचं कारण किमान राजू खांडेकर आणि साहिल जोशी यांनी राज ठाकरे यांना क्रॉस करणारे काही प्रश्न तरी विचारले, त्यांच्याकडून अनेक गोष्टी काढून घेण्याचा प्रयत्न. पण अधिक चांगले मुलाखतकार असते तर त्यांनी ही मुलाखत राज ठाकरेंची खूप रंगवली असते, याविषयी माझ्या मनात शंका नाही. मला एक प्रसंग आठवतो 2012च्या महापालिका निवडणुकीचा. त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंची मुलाखत घेतली जात होती. एबीपी माझाने घेतली, झीने घेतली. त्यानंतर मला विचारण्यात आलं होतं, IBN लोकमत तुम्ही घ्याल का? आधी उद्धव ठाकरे मला मुलाखत द्यायला तयार नव्हते, पण या दोन्ही मुलाखती ज्या आहेत त्या फारशा प्रभावी न झाल्यामुळे कदाचित त्यांनी मला मुलाखत घ्यायला बोलावलं. त्यांनी मला सांगितलं तुम्ही प्रश्न द्या. मी त्यांना म्हटलं मी कुठच्याच मुलाखतीला प्रश्न देत नाही, उत्स्फूर्तपणे विचारणार, त्यामुळे मी प्रश्न देणार नाही. पण कदाचित त्यांनी यालाही होकार दिला, कारण 2012च्या महापालिकाच्या निवडणुकीला बाळासाहेब ठाकरे यांची प्रभावी मुलाखत व्हावी ही शिवसेनेची गरज होती. त्यामुळे त्यांनी माझ्या अटी मान्य केल्या. मुलाखत झाली आणि मुलाखत गाजली. बाळासाहेबांची मुलाखत होती. अगदी सुमार दर्जाचा पत्रकार असेल तरी सुद्धा योग्य प्रश्न विचारले तर ती गाजू शकत होती. ही 1.5 तासाची मुलाखत झाली. बाळासाहेब मनापासून बोलले, खूप गाजली. माझ्यावर काँग्रेसवाले खूप भडकले. त्यांचं असं म्हणणं होतं की तुमच्या मुलाखतीमुळे जी शिवसेना रनिंग मध्ये नव्हती, शिवसेना हरणार होती, त्या शिवसेनेला विजय मिळाला. असं काही होत नसतं. बाळासाहेबांची मुलाखत त्यांनी कशी उत्तरं द्यावी हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांच्या स्किलचा प्रश्न आहे, त्यांच्या प्रभावाचा प्रश्न आहे. जसे आज राज ठाकरे टेलिव्हिजन कॅमेरा समोर प्रभावी ठरतात, तसेच बाळासाहेब त्या काळात ठरत होते टेलिव्हिजन कॅमेरा समोर, त्यामुळे ते प्रभावी ठरले. काँग्रेसवाल्यांना असं वाटलं की मी मुलाखत घेतल्यामुळे बाळासाहेब ठाकरे प्रभावी ठरले. असं काहीही झालेलं नाही. कोणीही धड पद्धतीने मुलाखत घेतली असती तर ते प्रभावी ठरले असते. ती मुलाखत व्हायरल झाली. तिसा महापालिका निवडणुकीवर परिणाम झाला अशी तक्रार काँग्रेसवाल्यांनी आपल्या हायकमांडकडे केली. असो, माझ्या डोक्यावर काँग्रेसवाल्यांनी पाप टाकलं की त्यावेळेला 2012 शिवसेनेला जो विजय मिळाला त्यामध्ये या मुलाखतीचा हात आहे. मला 2012 आठवतं, मुलाखत आठवतो, कारण आता हा मुलाखतीचा सीझन सुरू झाला. म्हणून मी तुम्हाला सांगितलं राज ठाकरे हा सिंगल्सचा मास्टर आहे, सिंगल्सचा खेळाडू आहे. एकट्याच्या मुलाखती त्यांच्या प्रभावी ठरतात, तशा त्या आज ठरल्या. संयुक्त मुलाखत प्रभावी ठरली नाही, त्यामुळे ठाकरे बंधूंनी घाबरून जायचं काही कारण नाही, हे राज ठाकरेंनी सिद्ध केलं. त्यांनी आज एक हुकमाचा एक्का काढला. बघा, मुलाखतीत नवीन मुद्दा पाहिजे. तुम्ही जे गेले 6 महिने बोलताय, गेले 2 वर्ष बोलताय, 3 वर्ष बोलताय, तेच पुन्हा बोलणार असाल तर प्रेक्षकाला किंवा जो ऐकतोय त्याला काही रस राहत नाही. एका बाजूला फडणवीस आरोप करतायत, एका बाजूला उद्धव ठाकरे आरोप करतायत. पण आज राज ठाकरेंनी जो मुद्दा मांडला एबीपी माझाच्या मुलाखतीत आणि मुंबई तकच्या मुलाखतीत, तो नवा मुद्दा होता. राज ठाकरे यांनी गंभीर आरोप केला की मुंबई गुजरातला जोडण्याचं कारस्थान केलं जात. लक्षात घ्या, मुंबई केंद्रशासित होणार असं ते म्हणाले नाहीत. त्यांनी स्पष्ट केलं, मी असं म्हणाले नाही केंद्रशासित होणार. मुंबई गुजरातला जोडण्याचं कारस्थान केलं जातं आहे. कसं कारस्थान केलं जात आहे हेही त्यांनी सांगितलं. फडणवीस नेहमी म्हणतात ही पहिली मुंबई आहे, दुसरी मुंबई नवी मुंबई आहे, तिसरी मुंबई तिथे वाढवण बंदराकडे आहे किंवा चौथी मुंबई आणखीन कुठे आहे, असा आम्ही विकास करतो. पण हा विकास सुद्धा पद्धतशीरपणे गुजरातच्या हितासाठी केला जातोय, याचं सुतोवाच आज राज ठाकरेंनी केलं. ते असं म्हणाले की वाढवणला बंदर केलं जातंय, बंदराच्या बाजूला एअरपोर्ट आहे. हळूहळू मुंबईमध्ये जी विमानांनी होणारी माल वाहतूक आहे, कार्गो जी आहे, ती सेवा वाढवणच्या जवळच्या बंदराकडे हलवली जाईल. मुंबईचा जो विमानतळ आहे त्याचं महत्व कमी करून बहुतेक सगळी उड्डाणं ही नवी मुंबईच्या विमानतळाकडे हलवली जातात. राज ठाकरेंनी आणखीन एक गोष्ट सांगितली. ते असं म्हणाले की हे पद्धतशीरपणे होत आहे. कशासाठी तर 2022ला महापालिकेची मुदत संपलेली आहे, 2023ला 24ला 25ला निवडणुका झाल्या नाहीत. याचं कारण यामागे असा विचार होता सत्ताधाऱ्यांचा की प्रशासकाकडे महापालिका असली तर आपल्या हव्या त्या गोष्टी करून घेता येत. सरकारने MMRDA रिजन जो
आहे त्या रिजन मध्ये ज्या महापालिका आहेत, मुंबई महापालिका त्याच्यामध्ये MMRDA जो रिजन आहे त्याच्यामध्ये मुंबई महापालिका येते, ठाणे जिल्हा येतो. या MMRDA रिजनचा विकास अशा पद्धतीने करायला सुरुवात केली आहे की गुजरातचा फायदा होईल. राज ठाकरेंनी बुलेट ट्रेनचाही मुद्दा काढला. बुलेट ट्रेन कशासाठी ते म्हणाले, बुलेट ट्रेन आहे मग लांबच्या प्रवासासाठी असायला हवी. दिल्ली मुंबई प्रवास असेल, दिल्ली चेन्नई प्रवास असेल, दिल्ली कलकत्ता प्रवास असेल, ती मुंबई अहमदाबाद प्रवासासाठी का केलेली आहे? याचं कारण अहमदाबादचं महत्व वाढावं, मुंबईचं महत्व कमी व्हावं. दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांनी हेही सांगितलं की मुंबई ही एक महापालिका आहे, पुण्यामध्ये एक महापालिका आहे, पिंपरी चिंचवड दुसरी महापालिका, पण ठाणे जिल्ह्यामध्ये 9 महानगरपालिका आहेत. म्हणजे ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या केवढी वाढते हे लक्षात. हे लोंढे कुठून येत आहेत हा प्रश्न त्यांनी विचार. म्हणजे जे बोललं जातंय मुंबई गुजरातला जोडण्याचं कारस्थान केलंय ते कशा पद्धतीने करतायत राज ठाकरेंनी अधिक सविस्तर काही सांगितलं नाही. खरं तर त्यांना या प्रश्नावर खोदायला पाहिजे होतं दोन्ही मुलाखतकारांनी, पण ते केलं नाही. ते असं म्हणाले मी माझ्या सभेमध्ये सांगेन, मी माझ्या सभेमध्ये व्हिडिओ दाखवीन, मी माझ्या सभेमध्ये याचं तारखांसकट याचं सगळं विवरण करीन. आता राज ठाकरेंच्या सभेसाठी आपल्याला थांबायला पाहिजे. खरं तर राज ठाकरेंच्या अधिक सभा झाल्या असत्या तर बरं झालं असतं. याचं कारण त्यांच्या सभांचा एक प्रभाव असतो, व्हिडिओ प्रेझेंटेशनचा एक प्रभाव असतो. जर अशा प्रकारे मुंबई गुजरातला पळवण्याचा विचार गुजरातवाले किंवा मोदी शहा करत असतील तर हा गंभीर आरोप आहे, लक्षात घ्या, अत्यंत गंभीर आरोप. तो या मुलाखतीत त्यांनी फक्त सुतोवाच केलं आणि त्या सभेमध्ये तो मोठा आरोप करणार. मुंबई अशा प्रकारे जर गुजरातला पळवण्याचा विचार होत असेल, मुंबईचं महत्व कमी करून गुजरातला ते जोडण्याचा विचार होत असेल, आधीच मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये गुजराती लोकसंख्या वाढत चाललेली आहे, ही चिंतेची बाब आहे. तिथे मराठी टक्का कमी होतोय, गुजरात्यांची अरेरावी ही वाढत चालली, ही चिंतेची बाब. पण राज ठाकरेंनी मोदी शहांवर हा जो आरोप केलेला आहे तो अत्यंत गंभीर आरोप. त्यांनी एका मोदींच्या भाषणाचाही उल्लेख, त्या भाषणामध्ये मोदी असं म्हणाले होते, हे भाषण आता सोशल मीडियावर व्हायरल झाले. राज ठाकरेंनी उल्लेख केल्यानंतर मला असं वाटतं शिवसेनेच्या फेसबुक पेजवर हे भाषण टाकण्यात आलेलं आहे. त्यामध्ये मोदी म्हणतायत की मुंबईचा जो DNA आहे तो गुजरातशी जुळणार आहे, तो पुण्याशी जुळणार नाही. मुंबईची गर्दी पुण्याला नेऊन काही होणार नाही. मुंबईचं जे रक्त आहे, मुंबईचा जो बिझनेस सेन्स आहे तो गुजरातशी जुळणार आहे. म्हणजे मोदी काय बोलताय की मुंबईचं खरं नातं गुजरातशी आहे असं सुचवतायत. काय सांगतायत ते लोक की मुंबईची नाळ जी आहे ती गुजरातशी जोडलेली आहे असं सांग. काय विचार आहे? म्हणजे मुंबई केंद्रशासित करावी किंवा केली जाईल ही भीती ही जुनी आहे, ही नवीन नाहीये. पण आता अशा प्रकारे जर तुम्ही वाढवण बंदर, वाढवण एअरपोर्ट, नवी मुंबई एअरपोर्ट करून मुंबईच्या विमानतळाचं महत्व कमी करणार असाल आणि मुंबई गुजरातकडे नेण्याचा प्रयत्न करणार असाल तर मराठी माणसाच्या दृष्टीने, मुंबईकरांच्या दृष्टीने ती अत्यंत धोकादायक अशी गोष्ट आहे, लक्षात घ्या. जे सुतोवाच आज राज ठाकरेंनी केलेलं आहे. माझ्या मते राज ठाकरेंच्या मुलाखतीत इतर अनेक मुद्दे होते, पण त्यांच्या ज्या मुद्द्यावर चर्चा व्हायला पाहिजे तो हा मुद्दा आहे. मी थांबणार आहे. उद्या परवा जेव्हा त्यांच्या स्वतंत्र सभा होतील तेव्हा त्या सभांमध्ये ते व्हिडिओ प्रेझेंटेशन काय करतात, काय दाखवतात हे खूप महत्वाचं आहे. माझ्या मते मीडियाने याकडे लक्ष द्यायला पाहिजे. जर राज ठाकरे असा आरोप करतायत, हा आरोप राजू खांडेकरांना एबीपी माझ्याच्या पटत नव्हता. दिसत होतं सरळ सरळ की राज ठाकरे जे म्हणतायत ते त्यांना पटत नाहीये, बीजेपी जे म्हणतायत ते त्यांना अधिक पटतंय असंही त्यातून वाटत होतं, किंवा मला वाटलं असेल सोडून द्या. पण तरी सुद्धा राज ठाकरेंनी त्यांना सांगितलं आपण हा विचार करायला पाहिजे, नंतर रडून उपयोग नाही, नंतर रडून उपयोग नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतंच म्हणाले एका सभेमध्ये, यावश्चंद्र दिवा करो, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार नाही. हा प्रश्न विचारण्यात आला राज ठाकरेंना. आता मी तुम्हाला गंमत सांगतो, यावश्चंद्र दिवा करो हा शब्द जो आहे तो फडणवीसांनी कुठून आणला तर संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या काळात सका पाटील काँग्रेसचे नेते यांनी असं म्हटलं होतं, यावश्चंद्र दिवा करो, मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. चौपाटीवरच्या जी सभा उधळण्यात आली होती, यावश्चंद्र दिवा करो म्हणजे काय, चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असं ते म्हणाले होते. हे काय म्हणतायत फडणवीस, चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार नाही. राज ठाकरेंनी जो प्रश्न विचारला यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा? हे असं म्हणत होते की आम्ही अजित पवारांना तुरुंगात पाठवू, चक्की पिसिंग, चक्की पिसिंग, चक्की पिसिंग. कुठे झालं? उलट अजित पवारांना आपल्या बाजूला बसवलं, मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री केलं, मांडीला मांडी लावून आता बसलेलं आहे. त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा? आज म्हणतील मुंबई वेगळी होणार नाही. मला एका प्रश्नाचं उत्तर फडणवीसांनी दिलेलं दिसत नाही, ते त्यांच्याकडून मागितलं पाहिजे की एवढं तुमचं मुंबईवर प्रेम आहे, एवढं तुमचं महाराष्ट्रावर प्रेम आहे, तर वेगळ्या विदर्भाची मागणी का करताय? उद्या समजा वेगळा विदर्भ झाला, छत्तीसगड प्रमाणे, उत्तराखंड प्रमाणे, तर हे लोक जाणार आहेत, फडणवीस आणि मंडळी विदर्भात जाणार आहेत, नागपूर त्यांची राजधानी होणार आहे.
त्यावेळेला मुंबईशी त्यांचं काय देणं घेणं होणार आहे? राज ठाकरे जे म्हणतात, जे मुंबईकर नाहीत त्यांना मुंबईच्या समस्या कशा समजणार? मी हेही मानायला तयार आहे की एखादा मुंबईकर नसेल तरी त्याला मुंबईच्या समस्या कळू शकतात. पण ज्यांचं महाराष्ट्रावरच प्रेम नाहीये, ज्यांना महाराष्ट्र तोडायचं आहे फडणवीसांसारख्या लोकांना, ज्यांना विदर्भ वेगळा हवा आहे, त्यांना मुंबईचं काय देणं घेणं? मी तुम्हाला सांगतो, मुंबईमध्ये विकासाच्या नावाखाली जे काय चाललेलं ही भाजपच्या तिजोरीतली भर आहे. 5,000 कोटी, 6,000 कोटी, 10,000 कोटी, 50,000 कोटी असे मोठमोठी कामं काढायची आणि त्याचं कमिशन घ्यायचं. ते थेट घेता येत नाही, ती लाच होऊ शकते. मग आधी इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून घ्यायचं किंवा आता सरळ हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत मेगा इंजिनिअरिंग सारखे, हे भाजपला देणग्या सुद्धा देऊ शकतात. सगळं कायद्यात बसवतात म्हणून हे मोठे प्रकल्प आहे. लक्षात, हे मुंबईच्या विकासासाठी नाहीये. मुंबईला मेट्रो ट्रेन पाहिजे का? हवी आहे, 100% हवी आहे. 10 वर्षापूर्वी हवी होती. काँग्रेसच्या काळातला हा प्रकल्प. अटल सेतू हवा आहे का? अटल सेतूच्या आजूबाजूला काय झालंय बघा, धुळीचं साम्राज्य आहे. अटल सेतूचं काम तयार झाल्यानंतर वर्षभरातच कसं निघतं? कोस्टल रोड सुद्धा झालेला आहे. कोस्टल रोडचं श्रेय उद्धव ठाकरेंचं, फडणवीसांचं हे भांडण चाललेलं आहे. त्या कोस्टल रोडच्याही अनेक समस्या आहेत, ज्या आम्ही विकास करतो म्हटल्यावर नुसतं प्रकल्प सुरू करायचं, प्रकल्पांचा भडीमार करायचा. आवश्यक आहेत हे प्रकल्प मुंबई सारख्या शहराला? महेश मांजरेकर जे म्हणाले संयुक्त मुलाखतीमध्ये, महत्वाचा प्रश्न त्यांनी विचारला, हा विकास मुंबईला आवश्यक आहे का? आणि ते बोलत होते पर्यावरणाविषयी, प्रदूषणाविषयी. मुंबईचं जे प्रदूषण वाढतंय, उद्धव ठाकरेंचा घसा कशामुळे बसला? अनेकांचे घसे बसलेले आहेत. मध्यंतरी मीही आजारी होतो. म्हणजे जे अस्थम्याचे पेशंट्स आहेत त्यांच्या दृष्टीने तर धोकादायक परिस्थिती आहे. पण सर्वसामान्य माणसाला सर्दी होण्याचं प्रमाण, खोकला होण्याचं प्रमाण, घसा बसण्याचं प्रमाण का वाढतंय? प्रदूषणामुळे. मुंबईमध्ये जे दिसतं सकाळी ते धुकं नसतं, तो फॉग नसून स्मॉग असतो, हे लक्षात घ्या. मुंबईमध्ये प्रदूषण वाढण्याचं कारण जे आहे ते मुंबईत चाललेलं मोठ्या प्रमाणावर बांधकाम आहे. मुंबईतल्या मोटारी हे सुद्धा आहे. मध्यंतरी हायकोर्टाने, मी तुम्हाला सांगितलं होतं, हायकोर्टाने या बांधकामांवर आक्षेप घेतला. बांद्रा कॉलनीमध्ये, या MIG मध्ये, म्हणजे बांद्रा ईस्टला हायकोर्टाचं बांधकाम चाललेलं आहे. त्या बांधकामावर सुद्धा आक्षेप घेतला होता आणि तिथे प्रदूषण मोजणारं यंत्र लावलेलं नाही असं हायकोर्टाने स्पष्ट म्हटलं होतं. हा प्रदूषणाचा जो मुद्दा आहे तो अधिक सविस्तरपणे सर्व राजकीय पक्षांनी त्याकडे बघायला हवं, त्यावर उपाययोजना काढायला हवी. हा मुद्दा महेश मांजरेकरनी संयुक्त मुलाखतीत मांडला होता, महत्वाचा होता, त्यावर चर्चा व्हायला हवी. असो, राज ठाकरेंनी इतरही काही गोष्टी सांगितल्या ज्या मी तुमच्या समोर मांडणार आहे. याचं कारण राज ठाकरेंच्या दोन्ही मुलाखती उपयोगी आहेत, प्रभावी आहेत असं मला वाटतं. सिंगल्स मध्ये हा खेळाडू फार चांगला खेळलाय, मी सुरुवातीला म्हणतो. राज ठाकरेंनी भाजपला जो प्रश्न विचारला की तुम्ही विकास केलात ना, आता आपण विकासाबद्दल बोलतोय, तर मग तुम्ही पैसे का वाटताय? तुम्हाला विरोधी पक्षाचे उमेदवार का फोडावे लागताय? तुम्ही तुमच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट का देत नाही? हा प्रश्न बरोबर. जर भाजपने एवढी कामं केलेली आहे, भाजप जगातला सगळ्यात नंबर 1चा पक्ष आहे आपण असं म्हणतो स्वतःला, तर मग पैसे का वाटावे लागतात? तर ही गडबड सगळी का करावी लागते? भाजप उमेदवारांना, विरोधी पक्षाच्या उमेदवाराचे खून का करावे लागतात? हा प्रश्न विचारण्यासारखा आहे. गुंडगिरी जी वाढलेली आहे महाराष्ट्रामध्ये, त्यामध्ये सत्ताधाऱ्यांच्या गुंडांचा किती हात आहे आणि विरोधकांच्या गुंडांचा, हा हिशोब कधीतरी मांडायला हवा. मी तुम्हाला सांगतो, राज ठाकरेंची दुसरी भावना मी समजू शकतो. अतिशय गलिच्छ राजकारण आहे असं ते म्हणाले. दुसऱ्या बाजूला ते असं म्हणाले, मी या सर्वांना हे सांगत होतो 2017 साली की या निवडणुकांवर बहिष्कार टाक. आजही त्यांचं निवडणुका लढवण्याचं मन आहे असं मला वाटत. जे गैरप्रकार चालले आहेत त्यावरून राज ठाकरे संपूर्ण ज्याला म्हणतात सहमतीने किंवा स्वतःचं मन घालून या निवडणुका लढवतायत असं मला तरी वाटलं नाही त्यांच्या मुलं. कारण ते अनेक वेळा सांगत होते मी बहिष्कार टाका असं यांना सांगत होतो. पण अशा परिस्थितीमध्ये पैसे वाटले जात आहेत, खूनबाजी होते, निवडणुका का लढवायच्या हा त्यांचा जो प्रश्न होता तो महत्वाचा आहे. पण मी तुम्हाला सांगतो, एकदा मैदानात उतरल्यावर हा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही, हे राज ठाकरेंना सुद्धा समजलं पाहिजे. असा प्रश्न जर विचारला तर राज ठाकरे यांचं मन या निवडणुकीत आहे की नाही हा आक्षेप उभा राहू शकतो. त्याला उत्तर त्यांना द्यावं लागेल. प्रचार पूर्ण शक्तीने करतायत की नाही हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण निवडणुकीवर बहिष्कार टाकावा असं तुमचं जर मत असेल आणि तुम्ही निवडणुका लढवत असाल अर्ध्या मनाने, अर्धवट मनाने, तर मतदारांनी काय अर्थ काढायचा? मतदारांमध्ये उत्साह कुठून येणार? मतदारांमध्ये उत्साह निर्माण करण्याचं काम हे राजकीय नेत्यांचं आहे. अनेक आक्षेपार्ह गोष्टी आहेत महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रातल्या सर्व निवडणुकांना, तरी सुद्धा बहिष्कार टाकणं हा त्यावर उपाय आहे असं मला वाटत नाही. याचं कारण हा जर उपाय केला तर सत्ताधाऱ्यांचंच पावणार आहे. निवडणुका आता घेतल्या जातात तो अनेक बाबतीत फार्स आहे, हे मलाही मान्य, पण निदान फार्स तरी होतोय. बहिष्कार टाकला तर सरळ सत्तेच्या चाव्या आपण सत्ताधाऱ्यांच्या
शेतकऱ्यांच्या हातात देतो आहोत. विरोधकांचे आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवक असतील, कुठेच दिसणार नाही. वाटेल ते करायचा परवाना यांना मिळून जाईल. मग उद्या मुंबई गुजरातला जोडण्याचा प्रयत्न जरी झाला तरी त्याला विरोध करता येणार नाही सभागृहामध्ये, रस्त्यावरच विरोध करावा लागेल, हे लक्षात घ्या. तेव्हा मला असं वाटतं की विरोधकांची एक प्रकारे कोंडी झाली आहे आणि ती राज ठाकरे यांच्या मुलाखतीतून योग्य प्रकारे पुढे आली. या राज्यकर्त्यांना भीतीच वाटत नाही असं राज ठाकरे म्हणाले. हा कॉन्फिडन्स आला कुठून? हा कॉन्फिडन्स आपण निवडणूक यंत्रणा वाकवू शकतो यातून आलेला आहे. जोपर्यंत मतदारांचे डोळे उघडणार नाही, मतदार पैसे खातात म्हणून हा कॉन्फिडन्स सत्ताधाऱ्यांना आले की आम्ही पैसे वाटून. बघा आता म्हणजे संक्रांतीच्या दिवशी म्हणजे 14 जानेवारीला पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना 3,000 रुपये देण्यात येणार आहे अशी बातमी वाचली मी आज. ही सरळ सरळ लाच आहे. ही लाच तुम्ही विधानसभेला सुद्धा दिली, निवडणूक आयोगाने काही केलं नाही. आता महापालिकेच्या तोंडावर ऐन तोंडावर सुद्धा लाडक्या बहिणींना ही लाच दिली जाते. बिहारमध्ये हेच केलं गेलं, 10,000 रुपये दिले गेले. आता निवडणुकीनंतर बिहारने ती योजनाच रद्द केली. गंमत बघा किती लबाडलो. आता 14 जानेवारीला 15 जानेवारीला मतदान आहे. 14 जानेवारीला जर अशी लाच दिली जाईल तर करायचं काय? विरोधी पक्षांनी करायचं काय? हा विचार निवडणूक आयोगाने केला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, स्वतंत्रपणे सांगतो, ही निवडणूक महत्वाची आहे का? मराठी माणसासाठी 100% महत्वाची आहे. कारण मराठी माणसाचा ठसा मुंबईतला पुसला जातोय याविषयी काही शंका नाही. राज ठाकरेंनी आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडला की मराठी माणूस 25%, 27%, 28% झाला. हा सगळा भाजपचा प्रचार आहे. त्यांच्या मते मराठी माणूस अजूनही 41-42% मुंबईमध्ये आहे. 2011च्या सेन्सस प्रमाणे मराठी माणूस 44%. राज ठाकरे म्हणतात आता 41%. आणखीन तो खाली आला असल्याची शक्यता आहे. कदाचित 36-37% आलेला असेल, पण राज ठाकरे म्हणतात 41-42%. मुद्दा आहे हा मराठी माणूस आपल्यावर जे संकट आलेलं आहे किंवा मुंबईवर जे संकट आलेलं आहे ते जाणतोय का? त्या संकटाचा मुकाबला करायला तो तयार आहे? तो ठाकरे बंधूंच्या पाठीशी उभा राहणार आहे का? काँग्रेस पक्षाप्रमाणे तो मतविभाजन करून भाजपला मतदान करणार आहे? किंवा लक्षात घ्या, शिंदेच्या उमेदवाराला मतदान देऊन तिथेही मतविभाजन करणार आहे? मराठी माणसाला ही जाणीव असेल मुंबईवर किंवा मराठी माणसावर काय संकट येत आहे, तर तो एकनाथ शिंदेच्या उमेदवारांना, जे उमेदवार फोडीसाठी उभे केलेले आहेत, त्यांना मत देणार नाही. पण ही जाणीव आहे का मराठी माणूस? ठाकरे बंधू असं म्हणतात की ही काय आमची निवडणूक नाही, ही मराठी माणसाच्या दृष्टीने महत्वाची निवडणूक. आता जर तुम्ही काही करणार नाही तर भवितव्य अंधकारमय असेल, हे त्यांचं म्हणणं एका मर्यादेपर्यंत बरोबर आहे, हे लक्षात घ्या. पण जेव्हा मराठी माणसाने लढावं असं तुम्हाला वाटतं तेव्हा तुम्ही त्यांच्या पुढे काही योजना तर मांडली पाहिजे. भाजपचा हा जो रणगाडा आहे, भाजपचं हे जे इलेक्शन मशीन आहे, त्याचा मुकाबला कसा करणार तुम्ही? जर पैसे वाटून जिंकणार असतील हे लोक तर त्यांना कसं थांबवणार? म्हणजे यांनी विधानसभा ताब्यात घेतली, यांनी नगरपालिका ताब्यात घेतल्या, आता महानगरपालिका सुद्धा ताब्यात घेतली. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, माणसं विचार करतायत की नाही कधी कधी मला कळत, पण महाराष्ट्रातल्या ज्या 29 महानगरपालिकांमध्ये निवडणूक होते त्यातल्या अनेक महानगरपालिका तुम्ही बघा, विदर्भातल्या अनेक महानगरपालिका, पुणे असो, नाशिक असो, इथे भारतीय जनता पक्षाचं राज्य होतं. पिंपरी चिंचवडला सुद्धा भारतीय जनता पक्षाचं राज्य होतं. आणि या प्रत्येक शहरामध्ये, महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार झालाय असा आरोप होतो आहे. कोणत्या तोंडाने फडणवीस दुसऱ्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल बोल? कोणत्या तोंडाने? म्हणजे याच्यासाठी निर्लज्जपणाच पाहिजे. यांच्या प्रत्येक महानगरपालिकेतल्या सत्तेवर जर भ्रष्टाचाराचा आरोप होत असेल आणि त्यांचे अजित पवारांसारखे साथीदार करत असतील तर कोणत्या तोंडाने हे लोक बोलतात? मग उद्धव ठाकरेंच्या भ्रष्टाचाराबद्दल कोणत्या तोंडाने बोलतात? आज राज ठाकरे बरोबर बोलले की उपमहापौर जे होते ते भाजपचे होते ना. भाजप जर वॉचडॉगची भूमिका करत होता, आशिष शेलार म्हणतात भाजप वॉचडॉगची भूमिका करत होता, तर उपमहापौर काय झक मारायला होते का? तिकडे काय करत होते ते? सत्तेत वाटा नव्हता? उपमहापौर होणं हा सत्तेत वाटा नाहीये का? या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजे. मी एवढंच सांगेन, राज ठाकरेंची मुलाखत बारकाईने ऐका, त्यावर विचार कर. भाजपने मराठी माणसाचा अपमान केलाय का? 100% अपमान केलेला आहे. भारतीय जनता पक्षाने मराठी माणसासाठी काही केलं नाही. महाराष्ट्रातून 10-12 मोठे प्रोजेक्ट बाहेर गेले, गुजरातला गेले, बाहेर पण नाही गुजरातला गेले. मी तुम्हाला फार वेळ झालाय, IFSC आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र बाहेर गुजरातला गेलं, वेदांत फॉक्सकॉनचा प्रोजेक्ट गुजरातला गेला, टाटा एअरबस गुजरातला गेली, बल्क ड्रग पार्क जो रायगडला होता तो गुजरातला गेला, नॅशनल मरीन अकॅडमी गुजरातला गेली पालघर, डायमंड मार्केट सुरतला हलवण्याचा प्रयत्न झाला, टेस्लाचा प्रकल्प गुजरातला नेला, सिंधुदुर्ग मधला पाणबुडी प्रकल्प गुजरातला नेला, पोस्ट ट्रक्सचं शिप ब्रेकिंग गुजरातला गेलेलं आहे. काय काय गेलेलं आहे?
माझा मुद्दा एवढाच आहे, देवेंद्र फडणवीस यांचा आवाज बसला होता का तेव्हा? एकदाही कधी काही बोलले आहेत का फडणवीस, शिंदे, अजित पवार तर सोडून द्या, त्यांचा मुंबईशी काही देणं घेणंच नाहीये, पण फडणवीस तरी बोलले का? शिंदे तरी बोलले का? जेव्हा मराठी माणसाला गुजरात्यांच्या सोसायटीमध्ये घर मिळत नाही तेव्हा यांच्यापैकी कोणी बोललं का? ही कॉन्ट्रॅक्टर बिल्डरची माणसं आहेत, ही मराठी माणसाच्या बाजूने कधीही उभं राहणार नाही. हाच प्रयत्न चाललाय. राज ठाकरे आपल्याला हेच सांगायचा प्रयत्न करत, राज आणि उद्धव ठाकरे दोघही. त्यांच्याशी अनेक मतभेद असू शकतात, पण ही लढाई जी आहे ती मराठी माणसाच्या दृष्टीने महत्वाची आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या हातात मुंबई महापालिकेची सत्ता देणं हा मराठी माणसाच्या मुळावर घाव घालण्यासारखा प्रकार आहे, हे आपण लक्षात ठेवायला